एक्स्ट्रा टीम जो खेळाडू आहे नावं द्या. विजय आलेत. सुरुवात सॉफ्ट हँड. जशी सिंगल आली तसे मात्र टाळ्यांचा कड 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 कडाट सध्या रत्नदीप वेऊर संघाच्या डगआउटमध्ये. कारण एक रन फार महत्त्वाची आणि त्या एका रनसाठी खऱ्या अर्थानं खूप चांगलं चिअर्स होतं. टायमर सेट आहे. येस, ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात षटकातील पुढचा बॉल. याही बॉल आपण पाहू शकता. वाईट +1. एक रन ऊर्जा देणारे राहते रत्नदीप वेऊरला. आज खऱ्या अर्थानं सनीनं जो उल्लेख केला की आमची टीम मेहनत करते आणि आमची टीम मेहनत अशी करते की जे गोलंदाज ते गोलंदाजी करतात, जे फलंदाज ते फलंदाजी करतात. ज्यावेळेला मी प्रॅक्टिस करतो त्यावेळेला 150 ते 100 बॉल मला हाताळतात आणि हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. तुम्ही फक्त बॅटिंगकरिता प्रॅक्टिस करू नका, तुम्ही तुमच्या खेळाडूला मोठं करा, त्यावेळेला तुमची टीम मोठी होईल. अंडर क्रिकेट आहे मित्रांनो. नो बॉल. सनी यांचा फटका. याही बॉलला रनआउटची संधी बनते की काय. जीवाच्या कांतेने इथून आपण पाहतात स्वतःला सेव्ह केलं. बॉलचा खेळ झाला एक बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या 4. आमच्या साथीनं आमचे गुणलेखक साहिल, अरे साहिल सनी ही नावं सध्या वेऊरमध्ये चर्चेतली आहेत. साथीनं पाकधरे नेटवर्कचे हुशार ऑपरेटर विनीत मर्दे, एका बाजूला कॅमेरामॅन. येस वैभव काका, तुम्ही दर्शवलं आतापर्यंत. आपण पाहू शकता याही बॉलला वाईट बॉल. खराब गोलंदाजी. भगवान देताय तो छप्पर फाड के. आता वाईट +1. इथून धावांचा वेग वाढायला लागला. आता रनसंख्या फलकावरती 6. बॉलचा खेळ झाला 1. 13 पासून या पुन्हा एकदा टायमरला सुरुवात होईल जिथे 2 मिनिटांचा अवधी खर्च होतोय. तुम्हाला संपूर्णपणे जर तपासून पाहिलं तर अवधी आहे तो म्हणजेच 12 मिनिटांचा, ज्यामध्ये तुमची 3 षटकं परिपूर्ण होणं गरजेचं आहे. विजय यांचा 1 बॉल 6 रन. पुढचा बॉल फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. आता इथून सिद्धू थ्रू द कव्हर्स बॉलला काढण्याचा प्रयत्न होता आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर आत्तापर्यंत 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 रन. याही बॉलला खराब. नो बॉल. पंच दर्शवतात नो +1. उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतात विनोदजी पाटील यांच्या माध्यमातून अनलिमिटेड नाश्त्याची सुविधा. माणूस म्हणून जन्म घेतल्यानंतर समाजाला आपण काहीतरी देणं आहोत, या गावासाठी आपण काहीतरी देणं आहोत, या पालघर जिल्ह्याला आपण काहीतरी देणं आहोत आणि त्या अनुषंगानं विनोदजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतात उद्याच्या दिवसात अनलिमिटेड नाश्त्याची सुविधा. आणि ह्यासाठी तुमचं मन मोठं लागतं. यासाठी फक्त नाव मोठं असून चालत नाही तर तुमचं मन देखील मोठं असावं लागतं. आयुष्यात जन्म घेऊन तुम्ही काय कमावलं तर तुम्ही माणसं कमावली हे थाट मानेनं अगदी सांगू शकतात ते विनोद पाटील. मागील ज्या वेळेला वेऊर भंडाराळी चषक झालं रत्नदीपचं त्यावेळेला त्यांनी सलग 3 दिवस अनलिमिटेड चहा, कारण तेव्हा थंडीचे दिवस होते. आता त्यांनी सांगितलं की चहाची गरज नाही वाटत, गरमी चालू झाली, आपण ठेवूया नाश्ता. आणि ते विनोदजी पाटील साहेब तुम्हाला मानाचा मुजरा. आता सध्या आपण पाहू शकता बॉलचा खेळ झाला आहे तो म्हणजेच लाल्या यांचे वडील आहेत. आय नो दॅट. आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 9 रन. इथे देखील सॉफ्ट हँडनं बॉलला खेळले. बॉल चालला स्क्वेअर लेगमध्ये. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने डबल डिजिटमध्ये 10 रन सध्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूला बंटी कॅमेरामॅनच्या भूमिकेत अफलातून कॅमेरा वर्क. एक साधी सुरुवात ज्यांनी केली आणि तदनंतर आज आखाती देशांचे दौरे केले, जिथे आपण पाहतात कुवेतपर्यंत पोहोचले, शारजा इंटरनॅशनल स्टेडियम दुबईपर्यंत पोहोचले ते बंटी आपल्याला पाहायला मिळतात. ते रत्नदीप वेऊर या संघाचे टीम मेंबर्स देखील आहेत. षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि त्यावेळेला रनसंख्या 10 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चौकारांसाठी 500 रुपये. निलेश पाटील ऊर्जा देतात आपल्या खेळाडूंना. आपला घरचा संघ खेळतोय, कुणीतरी आपल्या काकाचा मुलगा खेळतोय, कुणीतरी आपला भाऊ खेळतोय, कुणीतरी आपला पुतण्या खेळतोय. आणि तदनंतर निलेश पाटील सांगतात की जर आमचे खेळाडू इथे खेळत असतील त्यांना ऊर्जा देणार आम्ही. पहिल्या षटकाचा खेळ संपला. रनसंख्या 11. यानंतरचा मॅच तोही महत्त्वाचा आहे, जेथे एका बाजूला YBCC बी आय गेस आणि त्यांच्या विपक्षात संघ कुठला असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. सोनू गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा बॉल जर तपासून पाहिला तर रनसंख्या फलकावरती आतापर्यंत 11 वरती जाऊन पोहोचते. या पुढील होणारा सामना YBCC बी आणि अंकुश 11 तारापूर 11 हा संघ. शाकीर मुल्ला. तदनंतर आपण पाहतात एक तारापूर धमाका. आत्ता स्पर्धा झाली. फटका खेळला टॅपचा.
रनआउट साठी संधी घेतली होती आणि त्यावर आपण पाहतायत फलंदाज सिद्धार्थ सेफ झोन मध्ये पोहोचले. आता 11 रन झालेत. मागील बॉल शेवटचा तो डॉट देखील होता. आता सिंगल मिळते 11 रन. षटक क्रमांक सुरुवात झाली 2 ला आणि सोनू आलेत गोलंदाजी मार्कवरती. सनी यांच्याकडनं फार अपेक्षा आहेत संघाला या मॅचला, कारण गावामध्ये खेळताय आपण. फटका खेळलाय, बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. नशिबानं साथ दिली. मेहनत करत राहा मिस्टरांनो, कष्ट करत राहा, तुम्हाला साथ नशीब देखील देईल. आणि यावेळेला बघा फटका खेळला कुठे होता, बॉल चाललाय कुठे, आणि जणू काही 4 खेळाडू होते ते फक्त त्या बॉलकडे पाहत राहिले, त्यांना भुरळ घातली. सनीचा फटका स्वतः देखील पाहतात की घडलं काय. आता स्वतः थोडेसे गालात स्माईल करतील की भाई साथ दिली नशिबानं. आणि तिथे आपण पाहतात चौकार आला. तर धावा कशाही येऊ देत, येणं गरजेचं आहे. पाकधर नेटवर्क्स या यूट्यूब वाहिनीवरती जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही करतोय लाख हार्दिक स्वागत. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. सोनू यांच्या तिसरा. यावला फुटवर्क नाही काम केलं. अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट म्हणा, अदरवाईज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट म्हणा, तुम्ही लेदर क्रिकेट खेळा, ओव्हरआर्म क्रिकेट खेळा, टेनिस बॉल खेळा, पावसाळी रबर बॉल क्रिकेट खेळा, फुटवर्क नाही काम केलं, मुख्य खेळपट्टीवरती तुम्हाला शरणागती पत्करावी लागेल गोलंदाजांसमोर. सध्या तेच पाहायला मिळालं. 3 बॉलचा खेळ संपला, 15 रन. फटका फसलाय. फलंदाज सनी बॅक टू द डगआउट, गॉन. या बॉलला मागील मॅचचा खरा तारा ज्याचं नाव आहे साहिल, आणि त्याच्या प्रत्येक चौकाराकरिता आपण पाहतायत 100 रुपये, आणि सलग जर 3 आले तर 500 रुपये त्याच्या वडिलांकडनं. आज खऱ्या अर्थानं वडिलाला देखील वाटत असेल की चला क्रिकेटच्या माध्यमातून मुलगा आपल्या गावासाठी लढतोय, आपल्या गावासाठी झगडतोय, आपल्या संघासाठी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये उभा आणि चांगलं क्रिकेट दाखवतोय. यापेक्षा आणखीन सुख काय असतं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोनूने विकेट मिळवली. आता सध्या स्कोर कार्डचा जर विचार केला तर आतापर्यंत धावा जाऊन पोहोचत आहेत 16 रन्स. बॉलचा खेळ झाला 5 षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला फटका खेळलाय. इथे आपण पाहतायत प्रयत्न होते जरूर, नॉट आउटचे सिग्नल दिले. षटकातील बॉलचा खेळ संपला 8च्या सरासरीनं. हे आता धावसंख्या 16. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे प्रसाद यांना, साऊंडचा बॉस म्हणजेच डीजे प्रसाद. या वेळेला गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 मध्ये दाखल झालेत ते संदीप. सध्या संदीप यांना आपण पाहताय जे नुकताच दाखल झालेत, मागील मॅचचं मॅन ऑफ द मॅच आहेत. फटका चांगला, बॉल चाललाय साहिलच्या बॅट मधनं. हाफ ट्रॅकरचा बॉल, संपूर्ण समाचार, बॉल सीमारेषा पार, दमदार वेऊर चषकाचा अफलातून चौकार, 4 रन. कराचे अक्षय पाटील, प्रणय पाटील, मन फ्रॉम विराथन सध्या तेही या मॅचकडे जोडले, त्यांचं देखील स्वागत आहे. चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती त्यांनी सध्या धुमाकूळ घातले. हर्ष पाटील तेही जोडलेत या मॅचसाठी, त्यांचं देखील स्वागत आहे. षटकातील बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या 21 रन्स सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतात. एक गडी बाद सध्या आपल्याला पाहायला देखील मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार संदीप. षटकातील पुढचा बॉल, याही वाला फुलरलेनचा बॉल आणि रनआउटची संधी दाट. इथून आपण पाहू शकता शेवटच्या क्षणाला सावरलं आणि आतापर्यंत जर तपासून पाहिलं तर धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 22 वरती. येणाऱ्या काळात 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जे फलंदाज साहिल आहेत ज्यांच्या बॅटमधनं धावा वेगानं येत आहेत. सिद्धार्थ एका बाजूला, तुम्हाला धावा शोधाव्याच लागतील, ऑप्शन नाही.
जर आणि तर क्रिकेटच्या खेळामध्ये नॉट मॅटर. जे काही करायचं आहे ते तुम्हाला इथून योग्य वेळेत करणं गरजेचं असतं, कारण वेळ गेल्यानंतर फक्त शोकांतिका ही तुम्हाला पाळावी लागते. षटकातील पुढचा बॉल आणि गोलंदाज संदीप तयार. राऊंड डिस्टन्स. मागील मॅच मॅन ऑफ द मॅच मीही का राहिलोय ह्याचं उत्तर द्यावं लागेल. फटका खेळलाय जीवाच्या आकांतेने. 1 रन परिपूर्ण देखील झाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 4 बॉलचा खेळ झालाय. येणारे 2 बॉल बाकी आहेत आणि या 2 बॉलमध्ये मोठा फटका शोधणं गरजेचं असेल बॅटिंग टीमला. फटका टॅप केल्या. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि बॉलला फील्ड करतील. सिद्धार्थ ओपनिंग पेअरला दाखल झालेत परंतु आतापर्यंत मंचा हे बॅटिंग नाही झालंय. आता 5 बॉलचा खेळ संपलाय. 24 रन एका बाजूला. रत्नदीप वेऊर या संघाला या मॅचमध्ये जर उभं राहायचं असेल पाय रोवून तर मॅचमध्ये तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट दाखवणं गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल. फटका फसलाय. आता इथे कॅच ड्रॉप. संधी मिळाली नशिबानं. प्रत्येकाला ही संधी नाही. 3 षटकांचा खेळ संपतोय. 25 रन फलकावरती झालेत. बॉल आहेत तुमच्याकडे 6. या 6 बॉलमध्ये काय घडणार काय बिघडणार या अनेक गोष्टी आहेत. पाहूया इथून या मॅचचं समीकरण. आता येणाऱ्या काय टार्गेट कितीचं असेल. एका बाजूला अंकुश 11 तारापूर 11 आणि विपक्षात YBCC वेऊर ब. या 2 कॅप्टनना विनंती करतोय की आपण इनिंग्स ब्रेकमध्ये इथून या टॉससाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. या बॉल आपण पाहतात धावसंख्यांचा जर विचार केला तर फलकावरती 25 रन. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार. आतापर्यंत एक चांगलं क्रिकेट आपण पाहिलं संपूर्ण आजच्या या रजनीमध्ये. व्हाईट बॉल देखील येतोय. या व्हाईट बॉलच्या साह्याने आता धावसंख्या आकार घेत आहे. गतिमान होत आहे आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26 या धावसंख्येवरती. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. रत्नदेव बॅटिंग करते. मागील मॅचमध्ये याच संघाने 40 रन केले आणि आता मात्र आपण पाहू शकता या हे बॉलला काय घडलंय. पंचाने दर्शवलंय की फलंदाज क्लीन बोल्ड. मागचा दरवाजा उघडा राहिला आणि फलंदाज इथे बाद झालेत. मागील मॅचचा हिरो या बॉलला स्वस्तात बाद झाला. 1 चौकार आला तर खरा परंतु फार वेळ नाही खेळू शकले. बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रिंकेश. अगदी एक भरोशाचा फलंदाज आणि तो दाखल झालाय. रिंकेशसाठी हा बॉल वाईड. आता या वाईड बॉलच्या साह्याने रनसंख्या 27. 1 रनसाठी टाळ्या वाजतात शिट्ट्या वाजतात कारण संघ खेळतोय घरचा. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार. नरमातानं बॉलला केले. सिद्धार्थला स्ट्रायकिंग एंडला आणलंय. सिद्धार्थनं 7 बॉलचा खेळ केलाय. फक्त 5 रन त्यांच्या बॅटमधनं अपेक्षा आहेत फार की शेवटच्या षटकात सिद्धार्थनं 2 तरी चौकार मारावेत. एका बाजूला पिंक पॅन्थर हा संघ सांगेल की नाही मारू देणार. आम्ही देखील या स्पर्धेला जिंकण्याकरिता आलोय आणि हरणं हे काय आम्हाला माहिती नाही. पिंक पॅन्थर्स विपक्षात रत्नदीप वेऊर. या 2 संघांमधील हा अत्यंत महत्त्वाचा सामना. वाह क्या बात आहे. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलमध्ये सिद्धूच्या विपक्षात सिद्धूनं केलंय. गोलंदाजाच्या विपक्षात आक्रमण. बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड. आलाय चौकार. शॉर्ट बॉलचा वापर त्यावेळेला तुमच्यावरती आक्रमण होणार आणि ते स्वाभाविक आहे. क्रिकेटच्या खेळात तुमची लाईन ऑर लेंथ फार महत्त्वाची आहे. खूप जागा मिळवली. अगदी क्रीजचा योग्य वापर. इथे देखील फटका खेळला. आता इथून आपण पाहतायत पुन्हा एकदा क्रीजमध्ये पोहोचलेत. 32 रन फलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. आणखीन येणाऱ्या काळात जर तपासून पाहिलं तर 2 बॉल येणं बाकी आहेत. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार आहेत. आतापर्यंत या षटकात बॉल झालेत ते म्हणजे 4. नेक्स्ट मॅच अंकुश 11 तारापूर आणि एका बाजूला संघ आपल्याला पाहिलं. वाह पुन्हा एकदा काय फटका खेळलाय.
शेवटच्या षटकात सिद्धू सांगतात की होय आम्ही तयार आहोत, फाईट करणं आम्ही जाणतो. मनगटाच्या साह्यानं फ्लिक ऑन द रिस्ट, काय फटका, बेमिसाल बॉल, सीमारेषेच्या पार, 4 रन. तारापूर 11 हा संघ बघायला मिळेल आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच टायमर. इथून आपण पाहता ते शेवटचं षटक चालू आहे. फटका फसलाय, बॉल चाललाय सीमारेषा पार, 36 रन. फलकावरती 37 धाव्यांचं टार्गेट. आता या 37 धावा कशा होतील, काय होतील, काय बिघडतंय, काय घडतंय, या सगळं सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि तुर्तास जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे नेक्स्ट मॅचचा टॉस तो आहे तारापूर 11 विपक्षात YBCC B या दोन कॅप्टन. या YBCC B संघ कर्णधार या आपण. आदरणीय सचिनजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात टॉस. सर या. अंकुश 11 एका बाजूला आपण पाहतोय तारापूर संघ जो सज्ज आहे. इथून एका बाजूला असेल 2026 आणि दुसऱ्या बाजूला असेल वेऊर चषक. 2026 कॉल आहे आणि 2026 आलाय. इथून जर पाहिलं तर दोन्ही संघाला सर शुभेच्छा द्या. आणि टॉस जिंकलाय वेऊर YBCC B संघ टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतं आज घरचं मैदान आहे, घरच्या मैदानावर खेळताना कसं वाटेल? खूप छान. तारापूर एक चांगला संघ आहे, त्याच्याजवळ तुम्हाला कमी धावांमध्ये रोखायचं आहे, तर किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करतो? बघू, आम्ही आमचा प्रयत्न करू कमीत कमी. थँक्यू व्हेरी मच. शकीर, टॉस जिंकलं असतं तर काय डिसिजन असतं? आम्ही पण प्रथम क्षेत्ररक्षणच केलं असतं. आताच आपली बिग बॅच झाली, खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स दिलाय त्या ठिकाणी, परंतु इथं येऊन तुम्हाला कसं वाटतं? हे देखील एक सुंदर आयोजन आहे, दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगलं आयोजन केलं, त्याबद्दल काय म्हणतील? गेल्या वर्षी पण चांगलीच टुर्नामेंट झालेली आणि आम्ही इकडे सेमीपर्यंत पोचलेले गेल्या वर्षी. आणि थोडं आमचे लक खराब होते, 1 बॉल 3 आम्ही हरलेले, 27 मारलेले. तर यावर्षी आम्ही प्रयत्न करतील की फायनल मारू. आणि पालघरमध्ये आजच्या तारीखमध्ये सर्वात चांगली टुर्नामेंट हीच होते, कारण की पालघरमध्ये एवढी फोर बघायला भेटत नाही आणि एवढं डेकोरेशन ते सर्व बघायला भेटत नाही, पण ही टुर्नामेंट नक्कीच खेळायला आवडते. थँक्यू व्हेरी मच. ही होती मॅचचा टॉस झालाय, YBCC B संघ हा टॉस जिंकलाय. इथून जाऊया, मॅच ऑन होते पुन्हा एकदा उत्कर्ष पाटील यांच्याकडे. थँक्यू व्हेरी मच. क्या बात आहे, अफलातून क्षेत्ररक्षण. सनी ॲक्शन रिप्ले बघायला आवडेल पाकदार नेटवर्क्स. काय जबरदस्त जंप मारली. आता तिसऱ्या पंचांची देखील मदत घेत आहेत. हा फटका बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. इथे पहा, ही होती झडप बॉलच्या मागे आणि तदनंतर तिथे सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. पंच आहेत आमचे, कॅमेऱ्याचे अनेक अँगल तपासले जातील. वा, इथे काय घडलंय? सगळ्या गोष्टी चेक होतील. तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळतात, तेही आहेत आता स्वतः आमचे काका. आणि इथून आपण पाहू शकता, एकदा क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. अफलातून क्षेत्ररक्षण, 3 रन सेव्ह केल्यात. जबरदस्त. बघा ॲक्शन रिप्ले, ती जी लाईन आहे व्हाईट लाईन, त्याच्या बाजूने ती माती उडल्या. आता सध्या आपण पाहतायत हा जो आपण पाहताय डॉट बॉल, म्हणजेच खूप चांगल्या पद्धतीने धावा सेव्ह केल्या, म्हणजे या डॉट बॉलच आला संपूर्णपणे. जिथे आपण पाहतायत हे रन सेव्ह केलेत विकेटकरिता शेनॉय सरांच्या माध्यमातून आहेत, ते म्हणजेच 200 रुपये प्रत्येक विकेटला. आणि येणाऱ्या काळात आपण पाहूया आता किती विकेट घेतले जातील. रिंकेश गोलंदाजी मार्कवरती, संघाचा महत्त्वाचा गोलंदाज
सध्या गोलंदाजी मार्कवरती आहे तयार. फटका खेळलाय, बॉल चाललाय सरळ सीमा रेषेला फाडत चिरत भेदत 4 रन. 2 बॉलचा खेळ संपला आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 रन. खऱ्या अर्थानं विचार विनिमय करण्याला भाग पाडलं या फटक्यानं. अफलातून फटका खूप चांगल्या पद्धतीनं आणि ती गरज देखील आहे. तुम्ही ज्यावेळेला 37-38 धावांची एक मोठी वेश ओलांडायची असेल त्यावेळेला तुमची सुरुवात ही स्वप्नगत असावी. ड्रीम स्टार्ट प्रत्येकाला हवा असणारा. आणि तिथून आपण पाहू शकता आता 2 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 4 धावा ह्या सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतात. आणि या सोनू यांच्या बॅटमधनं आलेला तो दमदार चौकार. पुढचा बॉल रिंकेजचा, यावेळेला पाडल स्वीप, अगदी स्लॉक स्वीप करायचं होतं आणि तदनंतर तो डॉट बॉल येतोय. गोलंदाजी चांगली केली. सोनू सांगतात की शेवटपर्यंत राहिलो तर या मॅचला घेऊन जाईन, खाऊन जाईन. पाहूया आता रिंकेज सांगतात की माझ्या षटकात तुम्हाला ते फटके खेळणं थोडंसं कठीण आहे. पुढचा पुन्हा इथे देखील फुलर लेनचा बॉल, फारच जास्त ताकद लावली होती. आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय घडलंय काय. नियम व अटी सगळ्यांसाठी लागू असतात. संकेत यांच्या हातामध्ये बॉल आला, संकेत यांनी बॉलला दिलं बाजूला सोडून आणि त्यावेळेला सिद्धू यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्या बॉलला बॅकअप देखील केला. षटक संपते का? नाही, 4 बॉलचा खेळ झाला. 4 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला रनसंख्या फलकावरती आहे 4. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. तुम्हाला वेळेचं दिरंगाई न करता संपूर्णपणे आजच्या दिवसात वेळ फार महत्त्वाची राहील. इथून जो संघ जिंकणार तो क्वालिफाय म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. रिंकेश चांगली गोलंदाजी. एक चौकार आल्यानंतर त्यांनी देखील मागे वळून पाहिलं नाही की माझ्या विपक्षात चौकार आल्या. आपल्या हातखंडातील सर्वोत्तम बॉल घेऊन आले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आता गोलंदाजी करतायत. वाईट बॉल, थोडंसं कौतुक झालं की काय. आणि त्यावेळेला हा वाईट बॉल देखील आला. वाईट बॉलच्या साह्याने 4 बॉलचा खेळ संपला. रनसंख्या फलकावरती 5. यावेळेला फटका खेळलाय खरा. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धू यांचं. आता बॉल आहेत या षटकातील बाकी शेवटचा. जर आपण स्कोर कार्डकडे जर विचार केला तर आतापर्यंत जर तपासून पाहिलं इक्वेशन बॉल आहेत 19 आणि 19 बॉलमध्ये करायच्यात 32. फटका इथे देखील क्षेत्ररक्षण, चांगल्या रनआउटची संधी, फलंदाज बाद. विकेटचं पतन. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच यावेळेला बॅक टू द डगआउट, गॉन. डीजे प्रसाद खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये 3 दिवस लाईव्ह स्क्रीन आपल्याला बघायला मिळते. शुभमंगल डेकोरेटर्स अँड इव्हेंट, जिथे आम्हाला पाहायला मिळतात दुर्वेश मोरे आणि त्यांचेच बंधू सचिन मोरे. ते सध्या धनसारवरनं दाखल झालेत. क्वालिटी ज्यांनी दाखवली मागील वेऊर चषकामध्ये देखील आपण पाहिलं असेल. भंडाराई चषकात देखील त्यांनी शेवटच्या दिवसात ती लाईव्ह स्क्रीन आपण पाहिली. आणि ते शुभमंगलचे दुर्वेश मोरे अगदी दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस, सातत्यानं धनसार गावातलं अनमोल रत्न म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि त्यांचेच बंधू सचिन आहेत. आपल्या कामाशी एकनिष्ठ, आपल्या कामाशी प्रामाणिक. तुम्ही खऱ्या अर्थानं केव्हा सिद्ध होता? खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या कामानं आपली ओळख पटवा. जग प्रसिद्ध करण्याकरिता तयार आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध कसं करताय फार महत्त्वाचं असतं सचिन. आणि खऱ्या अर्थानं ते आज खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये आज उतरलात आणि अफलातून काम तुम्ही देखील केले. 18 बॉलमध्ये रन करायच्यात 32. मॅचमध्ये अगदी मजा आले. एका बाजूला रत्नदीप वेऊर हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावतोय, स्वप्न आजमावतोय. आणि त्यांच्या विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजेच पिंक पांथर. पहिलाच बॉल, खराब क्षेत्ररक्षण. आता इथून आपण पाहू शकता सिद्धार्थ यांच्याकडनं झाली चुकी. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मॅचमध्ये संपूर्णपणे तुम्ही मध्ये होतात. आता त्यावेळेला जर आपण तपासून पाहिलं तर हे खराब असं क्षेत्ररक्षण. पागधरे नेटवर्क्स बंटी कुंभार यांचं कौतुक करावं तेवढं कमी. ही आहे पागधरे नेटवर्कची क्वालिटी. बघा फटका खेळल्यात, बॉल चालला गॅपमध्ये. 12 मिनिटात जर षटक 3 नाही संपले मित्रांनो तुम्हाला एक मागे घ्यावा लागेल. मग तो संघ घरचा असो किंवा मग तो संघ संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनमध्ये असो. नियम
हे सगळ्यांसाठी आहेत. तुमच्याकडे 5 मिनिटांचा अवधी आहे. फटका इथे देखील खेळलाय आणि रिंकेशनं तो बॉल डॉट गेलाय. सनी लक्षात घ्या, तुमच्याकडे 5 मिनिटांचा अवधी आहे. बॉल 10 फेकायचे आहेत. तुम्ही जेवढं स्पीडअप करणार तेवढं तुम्हाला ते महत्त्वाचं राहील. स्पीडअप महत्त्वाचं असेल. विकेट गेल्यानंतर ते टायमर स्टॉप होईल आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळतील. परंतु इथून जर तुम्ही डिले केलं तर मग थोडासा त्रास होणार आहे. इथे देखील फटका केला, बॉल डॉट बॉल येणार. जो सोनू आणि दीपक ही जी जोडी आहे ना, त्या सोनूला मॅचला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. सिंगल डबल बेसिक क्रिकेट चालू ठेवा मित्रांनो. तुम्ही प्रत्येक बॉलवर हिट नाही करू शकत. आज रत्नदीप हा संघ जिंकला तर आनंद गगनात मावेनासा असेल. परंतु पिंक पॅन्थर सांगते की इलाका किसका भी हो, धमाका हम भी कर सकते भाई. फटका खेळला, चांगला बॉल चालला अलॉंग दी कार्पेट, सरळ सीमा रेषेच्या बाहेर. दर्शनीय फटका थ्रू द कव्हर्स. विराट प्रेम कोहली यांची आठवण झाली. 4 रन. गोलंदाजी मार्कवरती तयार. पुन्हा एकदा नरम हाताने बॉल खेळलाय. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर इथे आता सध्या चालू आहे ते म्हणजेच दुसरा आणि शेवटचा बॉल. तुमच्याकडे वेळ जर तपासून पाहिलं तर 4 मिनिटांचा अवधी आहे. पुढचं षटक परिपूर्ण करण्याकरिता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये रन करायच्यात. या मॅचला जिंकण्याकरिता 24. फटका खेळलाय, डॉट बॉल येतोय. सनी तुमच्याकडे 3.5 मिनिटे आहेत नेक्स्ट षटक घेण्याकरिता. जर तुम्ही वेळ घेतला तर शेवटच्या षटकात एक खेळाडू मध्ये येईल आणि तो कीपरच्या मागे असेल, म्हणजे सीमारेषेच्या बाहेर ते असतील. बघा तुमच्याकडे वेळ आहे 3 मिनिटाचा, त्यामध्ये षटक संपवावं. सौरभ पाटील यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. लाला यांचं प्रेमाचं निवेदन आहे तुमच्यासाठी. सौरभजी पाटील आपण या. तुमचं शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मितेश, उंच पुरा दमदार असा गोलंदाज राऊंड स्टम्प्सने आलाय. आता सध्या 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे 24. या मॅचला जिंकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती मितेश गरुड. चांगला बॉल, फटका खेळला. इथे आपण पाहतात संकेतनं क्षेत्ररक्षण केलंय खरं. आता इथून आपण मिळेल ते म्हणजेच सिंगल. संकेत गरुड, आर्यन हायस्कूल पालघर, इयत्ता 10वी, 8वी ते 10वी एका बाकावरती आम्ही शिक्षण पूर्ण करणारे वर्गमित्र आणि तेच आम्हाला पाहायला मिळतात. संकेत जुन्या आठवणींना उजाळा देत असताना पहिलेपासून क्रिकेटवरती एक वेगळं प्रेम त्यांनी दाखवलं. फटका खूप चांगला, क्षेत्ररक्षक रिंकेशचं अफलातून. आता सध्या या मॅचमध्ये रत्नदीप या संघाने सांगितले की आम्ही प्रॅक्टिस का करतो, संध्याकाळचं सत्र आम्ही का दणानून सोडतो. चला, वेळ महत्वाची आहे, वेळ महत्वाची आहे. लक्षात घ्या सनी शिंदे, तुम्ही तुमच्या टीमला कोऑपरेट करा, अदरवाईज एक खेळाडू बाहेर आला तुम्हाला त्रास होईल. फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगला कॅच, फलंदाज बाद, विकेटचं पतन. आत एका बाजूला आता सध्या मैदानाच्या आतमध्ये दीपेन दाखल झालेत. संकेत गरुडचं क्षेत्ररक्षण वाखण्याजोगे. आता गोलंदाजी मार्कवरती त्यांचेच बंधू दीपेन हे अफलातून गोलंदाजी करतात. टायमर स्टार्ट नाव. गोलंदाज तयार. इथे देखील फटका चांगला, क्षेत्ररक्षण त्याहून चांगलं. आता सध्या 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये रन करायच्या 23. 8 बॉलमध्ये खेळायच्या 6 चौकार. कोण जिंकणार? क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. दीपेन सांगतात की माझ्यासमोर नाही चालत फलंदाजाचा जोर, कारण माझं नाव आहे दीपेन, मी संघाचा आहे महत्वाचा गोलंदाज. त्यानं केला इथे शोर. मितेश आपल्याला पाहायला मिळतात गॉन. तपासून पाहिलं तर सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळतंय. तू शेर तो हम 1.25 शेर और संकेत गरुड तो बब्बर शेर. आता फक्त या मॅच मध्ये ह्या षटकात 2 रनच खर्च केलेत. आता जर तपासून पाहिलं
तर बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि या 6 बॉलमध्ये बॅट्समनचं नाव कळवा. तुमचा खेळाडू हा वयवर्ष 18 पूर्ण असणारा असावा, त्याला सगळ्यांची ओळख पटणारी असावी, हेही महत्त्वाचं आहे. 12वा खेळाडू फक्त 12वा खेळाडू नसावा. आज खऱ्या अर्थानं आपण टेनिस बॉल क्रिकेट फार पुढे गेलं आहे. केतन वामन म्हात्रे फक्त 11वा खेळाडू 12वा खेळाडू म्हणून दाखल झाला होता वाकड्यांच्या डगआउटमधनं. आज संपूर्ण भारतामध्ये बायकर मॅन, ज्याच्या नावावरती अनेक बाईक राहिल्या, अनेक कार राहिल्या, म्हणून एक्स्ट्रा खेळाडू हा तुमचा परिपक्व असावा. त्याला तुमच्या खेळाडूंची नावं माहिती असणं गरजेचं आहे. आणि आता ते कोण आहेत? साईराम सध्या नवीन विजय आहेत का? ऑल राईट, 2 वेळा त्यांनी चान्स घेतला. कोण बनेगा करोडमध्ये तुम्हाला ज्या संधी मिळतात तशा इथे नाही मिळणार मित्र. हॅट्रिकला 500, 45 सेकंद झालं ना, 3 षटकं संपलीत. टायमर इज व्हेरी गुड. आता सध्या आपण पाहतात गोलंदाजी मार्कवरती साहिल मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 22. आता रत्नदीप वेऊर हा संघ खऱ्या अर्थानं अथक परिश्रमानंतर आज त्यांनी सांगितलं की हे स्वप्न होतं आमचं गावामध्ये क्वालिफाय होण्याचं, प्रयत्न करतात. आता डॉट बॉल येतोय. आता विजयाचा सुगंध दरवळायला लागला. विजयाची चव इथून चाखायला मिळेल का? आणखीन 4 बॉल तुम्हाला तो प्रवास थांबवावा लागेल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. अगदी हताश, हतबल, निराश मनानं फटका खेळल्या ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि बॉलला फील्ड देखील करतील. आता सध्या तपासून पाहिलं तर बॉलचा खेळ तपासून पाहिला तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल तिथे रनआउटची संधी होती. सिंगल मात्र मिळतंय. रत्नदीप संघ जर जिंकतोय तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज. शुभचिंतक, ते कोणी दिलेत ते नाव नाही आम्ही सांगणार. शुभचिंतक 1000 रुपये आहेत. आता सध्या आपण पाहू शकता विकी घेरत यांच्याकडनं ते 1000 रुपये आलेत. 1 बॉल आणि 19. क्वालिफाय मध्ये पहिला संघ दाखल होतोय. त्यांचं नाव आहे रत्नदीप वेऊर. अभिनंदन मित्रांनो, खूप चांगला खेळ तुम्ही इथे केलात आणि विजयाचा इथे झेंडा रोवला. मॅन ऑफ द मॅच मितेश, मॅन ऑफ द मॅच, ज्यानं 2 गडी बाद केले आणि खऱ्या अर्थानं 2 धावा दिल्या, त्याचं नाव आहे मॅन ऑफ द मॅच मितेश. आपण या शाकीर मुल्ला, तारापूरचा ब्रँड खेळाडू, आणि तोही आपल्याला